आम्ही गरीब शेतकरी आहे, आमच्याकडे ट्रॅक्टर नाही आहे आणि मग ट्रॅक्टर लावून त्याला 2000 रुपये रोज दिलं काय शासन भरीन का हे? 29 तारखेचं मेसेज आहे आम्हाला. ट्रॅक्टर झोपायला राखा अच्छा, मग हे कशासाठी ओढोमास आहे काय? काय मच्छरासाठी मेडिकल मधून आणले मच्छर नाही डसवून. शासकीय मका खरेदी केंद्रावर समस्या अशा आहे, जवळजवळ इथं आम्ही आमचे ट्रॅक्टर आणून 4-4, 5-5 काही शेतकऱ्याला 8 दिवस झालेले. इथं खरेदी जवळजवळ 12 वाजता चालू होती, 5ला संपत्ती. दिवसभरात फक्त 8 ते 10 वाहनं खाली होते. तर आता सध्याच्या घडीला तर कमीत कमी 40 ट्रॅक्टर उभा आहे. तर याच पद्धतीनं जरी खरेदी चालू राहिली तर आणखीन 4 दिवस इथं थांबल्याशिवाय पर्याय नाही. इथं कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही. इथं पिण्याचं पाणी नाही, राहायची सोय नाही. इथं झोपल्यानंतर अक्षरशः मच्छरना रात्रभर झोप येत नाही, इतकी वाईट परिस्थिती झालेली. शासन मका खरेदी करताय का नेमकं शेतकऱ्यांचा छळ करताय याच्यातून कळत नाही काही. 12 वाजे चालूच होत नाही. इथं घरून भाकरी आणायच्या, इथं खायच्या, इथं पाण्याचा पत्ता नाही. किती दिवसापासून तुम्ही वाहन 8 दिवसापासून इथं उभा आहे आम्ही. शनिवारपासून कधी चालू होतं, कधी बंद होतं, कधी गठ्ठेने म्हणते. किती वाजेच्या नंतर खरेदी चालू होती इथं? 12च्या पुढून. खूप त्रास होतो. प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे. कुठं आलेली तुम्ही विकायला? प्रवासातून होता. खाजगी? आज किती वाजता सुरू झालं? किमान शासकीयच्या याच्यात नाही. शासकीय शासनाला आधी नियमानुसार रोज तरी 10 वाजता तरी चालू आलं पाहिजे. एवढे लोक व्हायचे कसे? 50-50 नाही तर 11 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. तुम्ही नाहीच नियम